थांब ना जरा. मी बोललेलं सगळ्यांना समजतंय ना? सगळ्यांपर्यंत आवाज माझा पोहोचतोय ना? सगळ्यांच्या कानापर्यंत मी पोहोचतोय का? येस 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 गुड गुड गुड. आय थिंक आपण टीएस ऑफ ओव्हरी एक्सप्लेन केलेली बरोबर. तुम्ही मला काय ते वन्स मोर दिलेला. तो आपण टीएस ऑफ ओव्हरी बघितलेली. आपण टीएस ऑफ ओव्हरीचा पुढचा पार्ट बघूया आता. सो टीएस ओव्हरीचं एक्सप्लेनेशन बघूया. Now the large scale destruction of primordial follicles during growth is called atresia. The development of primordial follicle into matured or graphene follicle restart with the onset of puberty. During हे आपण बघितलेलं मला वाटतं मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल बघितलेलं. हिस्टोलॉजी कंप्लीट केलेली मला वाटतं आपण. ओके सो हे मॅच्युअर ग्राफेन फॉलिकलचं स्ट्रक्चर बघितलं. याचा मी स्क्रीनशॉट काढलेला का? हा पुस्तकात नाही आहे. हा डायग्राम पुस्तकात नाही आहे. हा जास्त क्लिअर करतोय. सो स्क्रीनशॉट काढलाय का आपण याचा? नसेल तर काढून घ्या. स्क्रीनशॉट काढलाय का? ओके ठीक आहे. सो स्ट्रक्चर ऑफ ग्राफेन फॉलिकल हा एक ना महत्वाचा क्वेश्चन आहे जो परीक्षेला विचारतात. विथ हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम डिस्क्राइब स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल. और असंही देतील बघा. आउटर मोस्ट लेअर, मिडिल लेअर, इनर लेअर आणि बाहेरचे लेअर देतील. बघा मी एकदा रिपीट करतो. हे मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल याच्या बाहेरचा सर्वात लेअर आहे. दॅट इज कॉल्ड एज थिका एक्सटर्ना. नेक्स्ट टू थिका हे लक्षात ठेवा कायम. हे पुढे लागणार आहे आपल्याला, विसरू नका हा. बाहेरचा थिका एक्सटर्ना, थिका इंटरना. थिका इंटरनाच्या नंतर मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा, त्याच्यानंतर अँट्रम, त्याच्यानंतर करोना रेडिएटा, झोना पेलुसिडा, मग व्हायटलाइन मेम्ब्रेन आणि एग. हा डिस्कस प्रॉलिगेरस. आता ऍक्च्युअल हा मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आहे जो ओव्हरी मधनं रिलीज झाला नाहीये. सो ओव्हरी मधनं रिलीज होतो 14th डे ऑफ सायकल. दॅट 14th डे ऑफ सायकल इज कॉल्ड एज मिड मेन्स्ट्रुअल सायकल. So during mid-menstrual cycle, from each ovary, one egg is released, one or two. One egg is released. Now this one egg, which is released from the ovary, process is called as ovulation, and that egg is called as secondary oocyte. It is not a matured egg. It is secondary oocyte. Now this secondary oocyte enter into the fallopian tube, where the meiosis 2 takes place. बघा आपण स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे मॅच्युरेशन फेजची दोन फेज बघितलेल्या. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये दोन्ही फेजेस सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्येच होतात. पण इथे मात्र हा सर्वात महत्वाचा फरक आहे जो तुम्हाला डिस्टिंग्विश म्हणून विचारतील. डिस्टिंग्विश बिटवीन स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis. सर्वात महत्वाचा फरक असा आहे, स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये कंप्लीट होते, whereas the oogenesis process is partly completed in the ovary
and partly completed in the fallopian tube. Partly completed means what? Till meiosis 1 takes place. In maturation phase, meiosis 1 takes place in ovary and meiosis 2 takes place in the fallopian tube. त्यामुळे complete process ovary मध्ये होत नाही. oogenesis ची partly process ovary मध्ये होते, partly process fallopian tube मध्ये होते. And now the egg is released from the ovary. Is called as secondary oocyte. This is called secondary oocyte, not a matured egg. Now once the egg is released, the empty matured Graafian follicle यातनं फक्त एक बाहेर पडतो. आता हा matured Graafian follicle एकच्या ज्या सरफेसला टच होतो आणि तो सरफेस ब्रेक होतो त्या स्पॉटला म्हणतात स्टिग्मा, STIGMA, स्टिग्मा. आणि स्टिग्मा मध्ये हिमोरेज होतं किंवा ब्लिडिंग होतं. आणि ब्लिडिंग होतं म्हणून इन सम फिमेल देयर इज ए abdominal pain, not actually abdominal pain, it's a pelvic pain due to because of hemorrhage. Hemorrhage याचा अर्थ ब्लड तिकडे क्लॉट होतो, ब्लड तिकडे बाहेर पडतं. So this is the one way, it's a normal case. Now when egg is released, only egg is released, remaining mature Graafian follicle is as it is. Now we called as empty mature Graafian follicle. म्हणजे empty Graafian follicle आत राहतं आणि फक्त सेकंडरी oocyte बाहेर पडतं. हे empty mature Graafian follicle ही स्टेज खूप समजून घ्या. मी बऱ्याच वेळेला स्टेज करतोय कारण हे सगळीकडे लागणार आहे. आता पुढच्या सगळ्या स्टेजला हे लागणार आहे. जर तुम्ही क्लिअर नसाल ह्याच्यात तर मला परत सांगा, मी परत एक्सप्लेन करीन. बट इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज सगळ्या पुढच्या प्रोसेसला ही सगळी टर्मिनॉलॉजी लागणार आणि ती जर नाही कळली तर पुढचं सगळं बाउन्सर होणार. म्हणून मी 5-5, 10-10 वेळा परत रिपीट करतोय. सो आपण जे बघितलेलं होतं ते बघा. ही टीएस ऑफ ओव्हरी आहे. इथपर्यंत त्याला मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकल म्हणतात. इकडे मॅच्युअर्ड ग्राफियन फॉलिकल हे 13व्या दिवसापर्यंत येतं. इथपासनं इथपर्यंतचे 13 दिवस आहेत. 13व्या दिवशी हे 13 डे ला entire matured Graafian follicle come to the surface of the ovary and the surface get break. The matured Graafian follicle get break and problem is that the ovum is released from the ovary. That ovum we called as secondary oocyte. And the point where the matured Graafian follicle touches the surface of the ovary is called as stigma, STIGMA. Now, once the egg is released from the ovary, the matured Graafian follicle now it is empty. Now this empty matured Graafian follicle get converted into corpus luteum. Corpus luteum तयार होणारच. It's a yellowish mass. Corpus luteum is formed. Now this egg has two possibility. Egg ला दोन possibility आहेत. This egg after 14th day ला 14व्या दिवशी ovary मधनं egg बाहेर पडतं. That is called as ovulation. This 14th day now egg is enter into the fallopian tube. How it is enter into the fallopian tube? You know that near the ovary there is a fimria, that is the anterior part of the fallopian tube, which is called as infundibulum. And infundibulum contain many finger-like projection, that is called as fimria. जी ovary active आहे आणि ऍक्टिव्हचा अर्थ ज्या ओव्हरी मधनं एक रिलीज होणार आहे त्या ओव्हरीच्या जवळ फिमरिया जातात. And once the egg is released, this fimria receive the egg. Now fimria मधनं egg receive केलं जातं. Egg receive केलं की infundibulum ला मी तुम्हाला सांगितलं एक ओपनिंग आहे, that is called as ostium. या ostium मधनं now enter into the fallopian tube. And you know the internal lining of the fallopian tube is lined by ciliated epithelial cells. Now with help of cilia beat होतात आणि egg पुढे ढकललं जातं. So this process is called as ovulation when egg is released from the ovary. Now egg enter into the fallopian tube. Meanwhile, during this phase, if the sperm is enter into the fallopian tube, then fertilization takes place. So egg ला दोन possibility आहेत. एक तर egg fertilize होणार किंवा egg fertilize होणार नाही. If egg is fertilized, this corpus luteum acts as a temporary endocrine gland. MCQ ला क्वेश्चन विचारतात, in case of female dash is a temporary endocrine gland. It's a temporary endocrine gland.
की फक्त एक फर्टिलाइज झाला तरच तात्पुरत्या स्वरूपात एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करते. दॅट इज कॉल्ड एज टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड अँड सिक्रेट very important hormone which is called as pregnancy hormone, and the name of the pregnancy hormone is called as progesterone. So progesterone तयार झालं की ब्लड मध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली. वाढलेली प्रोजेस्टेरॉनची लेवल काय करते तर युटेरसचा जो आतला पार्ट आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, या एंडोमेट्रियमला इम्प्लांट व्हायला, एम्ब्रियो चिकटण्यासाठी कम्फर्टेबल कुशन तयार करते. एक दुसरी गोष्ट, या एंडोमेट्रियमच्या आत छोटे छोटे युट्राइन ग्लँड्स असतात. हे युट्राइन ग्लँड स्टार्ट सिक्रेटिंग युट्राइन फ्लुइड. हे फर्टिलायझेशन होऊन एक फर्टिलायझेशन झालं की झायगोट तयार होतो ज्याच्यामध्ये क्लिवेज होऊन, क्लिवेज पूर्ण होण्याच्या प्रोसेसला मोरुला म्हणतात. ते आपण पुढे बघूया. हे 3 ते 6 ते 7 दिवसामध्ये हा अख्खाच्या अख्खा फर्टिलाइज झालेला एम्ब्रियो युटेरसच्या आतल्या बाजूला येऊन चिकटतो. तो चिकटल्यानंतर तो चिकटण्याचं काम त्याला इम्प्लांटेशन म्हणतात. आता त्याला फूड नाहीये काही, मग ते फूड कुठे मिळतं, त्याला त्याची ग्रोथ व्हायला पाहिजे ना. तर एंडोमेट्रियम ग्लँड जे असतात ना त्या सिक्रीट करतात एंडोमेट्रियम फ्लुइड, ज्याला आता म्हणतात एंडोमेट्रियम मिल्क. दिस मिल्क प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू नरिश, गिव्ह नरिशमेंट टू दी डेव्हलपिंग एम्ब्रियो. सो हे एक ही प्रेग्नन्सी, हे प्रोजेस्टेरॉनचं सर्वात महत्वाचं फंक्शन आहे. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की इकडे जर प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली तर ब्लड मध्ये सुद्धा, इथं प्रोजेस्टेरॉन रिलीज झालं तर ब्लड मध्ये काय होतं, ब्लड मध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढते. नॉर्मली ब्लड मध्ये इस्ट्रोजनची लेवल हाय असते पहिल्या दिवशी, कारण हे सगळे इस्ट्रोजन तयार करतात, हे सगळे फॉलिकल्स, जे काय आपण फॉलिकल्स सगळे, हे सगळे फॉलिकल्स तयार करतात. म्हणजे 13व्या दिवशी फॉलिकलची लेवल मॅक्झिमम असते. खूप मॅक्झिमम झालेली फॉलिकलची लेवल म्हणजे इस्ट्रोजनची लेवल पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते एक हार्मोन तयार करायला. त्या हार्मोनचं नाव आहे एलएच. एलएच स्टँड फॉर ल्युटिनायझिंग हार्मोन. हे एलएच हार्मोन ओव्ह्युलेशन घडवून आणते, म्हणजे ब्रेक करते कुणाला, मॅच्युरोग्राफियन फॉलिकलला, आणि एग रिलीज करते. हे आता काय होणार माहितीये का, फॉलिकल सगळे संपले, कारण का एग रिलीज झालं, मॅच्युरोग्राफियन फॉलिकल बर्स्ट झाली, एग रिलीज झालं. सो नाउ देयर इज अ नो फर्दर follicles. So obviously from 13 onwards the estrogen level is decreases. म्हणजे 14व्या दिवसापासून इस्ट्रोजनची लेवल खाली यायला लागते. मीनवाईल जर एक फर्टिलाइज झालं तर इस्ट्रोजनची लेवल खाली असते आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढते. सो वाढलेली प्रोजेस्टेरॉनची लेवल काय करते तर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते एफएसएच ची ऍक्टिव्हिटी बंद करायला, म्हणजे एफएसएच तयारच होत नाही. जर एफएसएच तयार झालं, नॉर्मल रुटीन मध्ये काय होतं माहितीये का, एफएसएच तयार होतं आणि एफएसएच मुळे हे सगळं मॅच्युरोग्राफियन फॉलिकल तयार व्हायची प्रोसेस होते. हे तुम्हाला माहिती आहे, आपण स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सुद्धा बघितलं. पण प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली की वाढलेली प्रोजेस्टेरॉनची लेवल एफएसएच ची ऍक्टिव्हिटी बंद करून टाकते. सो इफ देयर इज अ नो एफएसएच, obviously there is a no further maturographene follicle. If there is a no maturographene follicle or there is a no follicle, there is a no secretion of estrogen. If there is a no secretion of estrogen, there is a no menstrual cycle. So if egg is fertilized, or it means if the female become conceived, म्हणजे ती प्रेग्नन्सी आली, तर प्रेग्नन्सी आली, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होतं, इट्स अ इंडिकेशन ऑफ प्रेग्नन्सी. सो नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल त्या फिमेलला येणार नाही. काय येणार नाही, प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली आहे, वाढलेली प्रोजेस्टेरॉनची लेवल इस्ट्रोजन तयारच करत नाही आणि म्हणून प्रेग्नन्सी त्यांना येत नाही. बट इट्स नॉट ए कन्फर्मेटरी टेस्ट. कन्फर्मेटरी टेस्ट इज HCG. पुढे आपण बघूया, त्याला म्हणतात ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन. ही हॉर्मोनची टेस्ट आहे, ती पुढे आपण बघूया, आता कन्फ्युज नका हो तुम्ही. सो ऑब्विसली व्हॉट हॅपन, प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली. कधी वाढणार, एक फर्टिलाइज झालं तर. एक फर्टिलाइज झालं, प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली. नाउ दिस प्रोजेस्टेरॉनची लेवल आता पुढे सगळी प्रेग्नन्सी मेंटेन करते टिल 9 months, 9 days. ऑब्विसली पुढे 2 महिन्यानंतर ह्याचं काम दुसरं कोणतरी करतं, पण प्रोजेस्टेरॉन सिक्रेट राहतं. पण तोपर्यंत प्रोजेस्टेरॉनचं आता काम कोण करणार, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट कोण करणार, कॉर्पस ल्युटियम करणार. So corpus luteum starts secreting pregnancy hormone called as progesterone, and now in the blood progesterone level is increased. प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढलेली असते. ही झाली एक फर्टिलाइज झालं तर. जर एक फर्टिलाइज झालं नाही तर हे कॉर्पस ल्युटियम टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करतच नाही आणि त्याचं कन्व्हर्जन अल्टिमेटली होतं येलोइश मास मध्ये, दॅट इज कॉल्ड एज कॉर्पस अल्ब्युकन्स, आणि ती ओव्हरी मध्ये डिजनरेट होऊन जातं. पण 14व्या दिवसानंतर आता फॉलिकल्स तर संपलेत, म्हणजे इस्ट्रोजनची लेवल आता काय लागली, खाली खाली जायला लागली. 15 दिवसापासून इस्ट्रोजनची लेवल खाली 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 जात 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 22व्या दिवसापर्यंत
इस्ट्रोजनची लेवल एकदम खाली येते. एकदम खाली गेलेली इस्ट्रोजनची लेवल पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते एफएसएच रिलीज करायला. आता परत पुढच्या महिन्यात सायकल यायला पाहिजे ना, म्हणजे मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल तयार व्हायला पाहिजे. मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल कोणापासून तयार होणार, तर ते जर्मायनल एपिथेलियल सेल पासून तयार होणार. म्हणजे जर्मायनल एपिथेलियल सेल्सला प्रॉलिफरेशन, ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस व्हायला पाहिजे. मग हे होण्यासाठी लागणार कोणतं हार्मोन, एफएसएच. ते एफएसएच कधी तयार होतं, जर इस्ट्रोजनची लेवल खाली गेल्यावर. इस्ट्रोजनची लेवल खाली का जाते, कारण एक फर्टिलाइज झालं नसतं, एक फर्टिलाइज झालं नाही, इकडे सगळे फॉलिकल्स संपलेत, म्हणजे आता उरले फक्त एम्प्टी फॉलिकल्स ज्यांच्यात काही जीव नाहीये. म्हणजे थोडक्यात आंबा किंवा फळ कुठलंही पिकून गेलं खूप, की त्यातले एन्झाईम ऍक्टिव्हिटी कमी होऊन जाते. सेम केस, इस्ट्रोजनची लेवल ड्रॉप होत राहते. ड्रॉप होत 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 22व्या 23व्या दिवशी इस्ट्रोजनची लेवल एकदम नील होणार, कमी होणार. कमी झालेली इस्ट्रोजनची लेवल दोन कामं करते. एक काम, पुढे तयार होण्यासाठी एफएसएच, पुढे सायकल येण्यासाठी एफएसएच रिलीज व्हायला पाहिजे. सो इट स्टिम्युलेट ऍडिनो हायपोफायसिस ऑफ द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते आणि एफएसएच तयार व्हायला सुरुवात होतं. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, कमी झालेली इस्ट्रोजन काय करतं, तर एंडोमेट्रियम जो आहे, म्हणजे युट्रसचा जो आतला लेअर आहे ज्याला एंडोमेट्रियम म्हणतो, तो एंडोमेट्रियम ब्रेक व्हायला लागतो. दॅट ब्रेकिंग ऑफ एंडोमेट्रियम कॉज ब्लड और ब्लिडिंग, अँड दिस इज कॉल्ड, म्हणजे 22, 23, 24 पासून पुढे सुरू होतं, दॅट वी कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल फ्लो. सो असं हे सायकल पुढे आपण शिकणार आहोत, मेन्स्ट्रुअल सायकल. पण एवढा पार्ट मी तुम्हाला, हे ओव्हरी मध्ये हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. हे सगळं कळलं तर पुढे सगळं सोपं आहे. अदरवाईज कन्फ्युजन झालं तर काहीच कळणार नाही. सो इफ यू आर क्लिअर 100%, तुम्ही या सगळ्यांमध्ये क्लिअर झालात का, तर आपण पुढे जाऊया. मी परत परत मागे येऊन तुम्हाला तेच तेच सांगतोय. तुम्हाला हे पूर्ण समजलंय का, मी काय सांगितलं ते कन्फ्युजन नाहीये ना. पुढे पुढे सांगता परत मी एक्सप्लेन करणारच आहे, नो डाऊट, पण हे पहिले क्लिअर होऊ दे. अंडरस्टूड? ओके. सो सगळ्यांना कळलंय? ओके, ठीक आहे. सो आता आपण पुढे जाऊया. बघा, मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आपण तयार झालेलं बघितलं. आता आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज oogenesis. जसं आपण स्पर्मॅटोजेनेसिस बघितलं, तसं आता oogenesis बघायचं. सेम आहे, काहीच फरक नाहीये. थोडाफार फरक आहे, तो तुम्हाला मी सांगतो. थोडाफार नाहीये, तो मेजर फरक आहे, पण तो कळेल लगेच. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं. बघा, जसं गमिटोजेनेसिस म्हणजे काय, स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis. Spermatogenesis is the formation of sperm from germinal cell. Same way, the oogenesis is the process of formation of egg from germinal cells or primordial cells. It is also divided into 3 stages. इथं मात्र ते स्पर्मॅटिड सगळे प्रकार नाही, इथं फक्त 3 स्टेज आहेत. स्पेस सिम्पली, फर्स्ट वन इज मल्टिप्लिकेशन फेज, सेम. सेकंड वन इज growth phase, and third one is maturation phase. Now the oogenesis, it is the process of formation of haploid male gamete, that is egg or ovum, from diploid germinal cells. Diploid germinal cells पासून egg, female haploid egg form होण्याच्या प्रोसेसला oogenesis असं म्हणतात. It involves 3 process. Like spermatogenesis, oogenesis process can be divided into 3 stages. First one is multiplication phase, सेकंड वन इज ग्रोथ फेज, सेम आहे. थर्ड वन इज मॅच्युरेशन फेज. फक्त शेवटच्या मॅच्युरेशन फेज मध्ये आणि ग्रोथ फेज मध्ये फरक आहे. नाव वी डिस्कस हिअर oogenesis. व्यवस्थित आहे का? सो दिस इज प्रायमोडियल जर्म सेल. अतिशय महत्वाचा फरक आहे इकडे, की स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सगळ्या जर्मायनल सेल्स पासून स्पर्मॅटोगोनिया तयार होतात, पण इथे सगळ्या जर्मायनल एपिथेलियल सेल्स पासून उगोनिया तयार होणार, पण उगोनिया पैकी एक उगोनिया स्टॉप डिवाइड व्हायचं थांबतं आणि तयार होतं प्रायमरी ओसाइट. तिकडे काय झालेलं, सगळ्या स्पर्मॅटोगोनिया पासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स तयार झालेली होती, म्हणून एका प्रायमोडियल सेल्स पासून 16 स्पर्म तयार झाले होते, किंवा एका उगोनिया पासून एका हे काय ते
स्पर्मॅटोगोनिया पासून, एका स्पर्मॅटोगोनिया पासून 4 स्पर्मॅटिड्स तयार झालेले होते. तसं इथं होत नाही. इथं काय होतं बघा, प्रायमोडियल जर्म सेल आहे. प्रायमोडियल जर्म सेल पासून मध्ये मिओसिस होत, मायटोसिस होतं, दॅट इज मल्टिप्लिकेशन होऊन उगोनिया तयार होणार. हे सेम आहे स्पर्मॅटोजेनिसिस सारखं. स्पर्मॅटोजेनिसिस मध्ये इकडे स्पर्मॅटोगोनिया तयार झालेले, इकडे उगोनिया तयार झाले. नंबर इज ऑल्सो सेम, दॅट इज 2n. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, आपण टीएस ऑफ ओव्हरी मध्ये असं बघितलेलं, जर्माइनल एपिथेलियल सेल्स और प्रायमोडियल सेल्स अंडरगोस proliferation or oogenesis to form many oogonia. Very important thing, one of the oogonia stop dividing and form oocyte, while remaining oogonia get surrounds the oocyte and the resultant structure is called as primary follicle. असं आपण बघितलेलं. सो इथं काय होणार आहे, 4 oogonia पैकी जे काही oogonia तयार होणार पैकी एक oogonia डिवाइड व्हायचं थांबतं आणि त्याचं कन्वर्जन होतं प्रायमरी oocyte. इथं सुद्धा काय होणार आहे, वन ऑफ दी oogonia stop dividing and taking nutrients from the surrounding and enlarge size, which is called as primary oocyte. Here also chromosomal number is same, that is 2n. So this phase is called as growth phase. This phase is called as growth phase. Now पुढचा आता गंमत आहे. Now this primary oocyte undergoes meiosis 1. This primary oocyte undergo meiosis 1 to form 2 unequal cells. meiosis 1 होतं, ह्याचा अर्थ रिडक्शन डिव्हिजन होणार, पण रिडक्शन डिव्हिजन मध्ये 2 अनइक्वल सेल तयार होणार. The large cell is called as secondary oocyte. The large cell is called as secondary oocyte, whereas the smaller cell is called as first polar body. The smaller one is called as first polar body. व्यवस्थित पहिले ऐका, मग मी पुढचं सांगतोय. Primary oocyte undergo meiosis 1. Meiosis 1 is a reduction division. So obviously chromosomal number get reduced to half, that is nn. But this primary oocyte gives 2 unequal cells. The one large cell and second small cell. The larger cell is called as secondary oocyte, having haploid number of chromosome, and smaller one is called as first polar body, which also contain haploid number of chromosome. Now polar body, secondary oocyte and polar body again undergo meiosis 2. Now you know that meiosis 2 is a multiplication division. Now here again secondary oocyte gives 2 unequal cell, but the chromosomal number is same. n number पासून 2 सेल तयार होणार, नंबर सेम आला, nn. Now these 2 cells, out of this one is large and second one is small. The larger one is called as matured egg, that is called as ovum or oocyte. This is matured oocyte, and the remaining one is called second polar body. This is called second polar body. Same first polar body again, जसं इकडे meiosis तसं ह्याच्यामध्ये पण meiosis होणार आणि इकडे पण 2 पोलार बॉडी होणार. सो इकडे टोटल 3 पोलार बॉडी झाल्या. याला म्हणूया आपण नंबर इज 3, बट दॅट इज सेकंड पोलार बॉडी. ही फर्स्ट पोलार बॉडी आहे. इकडे एकच पोलार बॉडी तयार होते. इकडे 3 पोलार बॉडी तयार होतात, पण त्याला आपण म्हणतो सेकंड पोलार बॉडी. 2 पोलार बॉडीज, सेकंड पोलार बॉडीज तयार झाल्या. इथं फर्स्ट पोलार बॉडी तयार झाली. आता महत्वाची, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, मिओसिस 1 इथपर्यंतची जी सगळी प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस म्हणजे सॉरी इथपर्यंत जी काय सेकंडरी oocyte आणि पोलार फर्स्ट पोलार बॉडी इथपर्यंतची प्रोसेस ही सगळी काय म्हणतात ओव्हरी मध्ये होते. म्हणजे ओव्हरी जेव्हा रिलीज होते तेव्हा ही सेकंडरी oocyte आणि पोलार बॉडी तयार होते. बघा सेकंडरी oocyteच्या आत पोलार बॉडी असते, 2 वेगवेगळे तयार होत नाहीत. सेकंडरी oocyteच्या आत या एकच्या आत पोलार बॉडी, पोलार बॉडी वेगळी आणि oocyte वेगळं असं होत नाही. पोलार बॉडीच्या आतच सॉरी oocyteच्या आतच पोलार बॉडी असते, ती आपण पुढे बघूया कुठे असते ती. सो हे एकत्रच असणार, सगळं वेगवेगळं तयार होत नाही. आता काय होणार, या सेकंडरी oocyte मध्येच फर्स्ट पोलार बॉडी आली. इथपर्यंत म्हणजे हे ओव्हरी मध्ये झालंय. ह्या ओव्हरी मधनं आलेली आता ही सेकंडरी oocyte कुठे जाणार, फेलोपियन ट्यूब मध्ये जाणार. आणि फेलोपियन ट्यूब मध्ये
म्हणजे फेलोपियन ट्यूब मध्ये जाणाऱ्या सेकंडरी ओसाइट मध्ये एक पोलार बॉडी पण आहे. ही एक पोलार बॉडी आणि सेकंडरी ओसाइट मध्ये परत मिओसिस 2 होतं आणि तयार होणार ती म्हणजे ओवम आणि सेकंड पोलार बॉडी. सो ह्याच्या पुढची जी वरची जी प्रोसेस आहे ही सगळी वरची प्रोसेस होते ओव्हरी मध्ये आणि ह्याच्या खालची जी सगळी प्रोसेस आहे ही प्रोसेस होते फेलोपियन ट्यूब मध्ये. सो मिओसिस 2 इज कम्प्लिटेड इन फेलोपियन ट्यूब as soon as the sperm touches the egg. जेव्हा स्पर्म एगला टच करतात तेव्हा मिओसिस 2 पूर्ण होते. हे आपण फर्टिलायझेशन मध्ये बघणार. सो हे सगळं कळलं का वन्स अगेन आय रिपीट, मी परत रिपीट करायला पाहिजे का हे क्लिअर झालं? प्लीज तुमचं सजेशन द्या. गेटिंग माय पॉइंट और वन्स अगेन आय रिपीट? मी तुमच्या उत्तराची चातकासारखी वाट बघतोय. येस, वन्स मोर मिळालं मला. व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. बघा, मला असं सांगा, प्रायमोडियल जर्म सेल तर कळली सगळ्यांना. ही प्रायमोडियल जर्म सेल म्हणजे कुठली? ओव्हरीच्या आतली जर्मायनल सेल्स. ह्या ओव्हरीच्या आतल्या जर्मायनल सेल्स मध्ये एफएसएस तयार झाल्यामुळे ही सगळी गडबड होते. म्हणजे गडबड नाही, ही सगळी स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होते. कशी होणार? तर जशी स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये 3 फेज आहेत ना, तसे ह्याच्यामध्ये पण 3 फेजेस आहेत. कुठली? पहिली मल्टिप्लिकेशन फेज, मग ग्रोथ फेज आणि मग मॅच्युरेशन फेज. आता मल्टिप्लिकेशन जी फेज आहे त्यात काय होणार? ही जी प्रायमोडियल जर्म सेल आहे, या प्रायमोडियल जर्म सेल मध्ये मायटोसिस होणार. मायटोसिस म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. मायटोसिस होऊन 4 उगोनिया तयार होणार. एका प्रायमरी ह्याच्यापासून, प्रायमरी जर्मायनल सेल पासून 4 उगोनिया तयार होणार. 4 उगोनिया तयार होतात ज्यांचा क्रोमोझोमल नंबर सेम असतो, दॅट इज 12. पण या 4 उगोनिया पैकी एक उगोनिया डिवाइड व्हायचं थांबतं, बाकी सगळं डिवाइड होतात. पण एक उगोनिया, कारण हेच उगोनिया फॉलिकल्स किंवा ह्याच्यापासूनच फॉलिकल तयार होतात. हेच फॉलिकल इस्ट्रोजन तयार करतात. त्यामुळे ह्याच्या सगळ्यांमध्ये डिव्हिजन होते. फक्त एक उगोनिया डिवाइड व्हायचा थांबतो आणि तो आकाराने मोठा होतो. तो आकाराने मोठा का होतो? तर त्या ओव्हरीच्या आत असलेले फ्लुइड तो ऍब्सॉर्ब करतो आणि त्याचा आकार बदलतो. आकार बदलला की तो मोठा होतो आणि मोठा झाला की त्याला म्हणतात प्रायमरी ओसाइट, ज्याला आपण ज्या फेजला म्हणतो ग्रोथ फेज. प्रायमरी ओसाइट मध्ये सुद्धा नंबर 2nच राहतो. आता काय होणार माहितीये का? आता पुढे होणार मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज मध्ये काय होतं? ही प्रायमरी ओसाइट आहे. या प्रायमरी ओसाइट मध्ये ना, या प्रायमरी ओसाइट मध्ये मिओसिस 1 होतं. आता मिओसिस 1 म्हणजे रिडक्शन डिव्हिजन आणि मिओसिस 2 म्हणजे मायटोसिस. मिओसिस 1 म्हणजे रिडक्शन डिव्हिजन आणि मिओसिस 2 म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. मिओसिस 1 म्हणजे क्रोमोझोमल नंबर रिड्यूस टू हाफ आणि मायटोसिस मध्ये क्रोमोझोमल नंबर इज मेंटेन. सो ह्याच्यामध्ये मिओसिस झाल्यामुळे काय होणार? हे जे काय 2n आहेत, त्या 2n चे n आणि n असे 2 सेल तयार होणार. पण हे 2 सेल तयार होताना एक सेल आकाराने मोठा असतो आणि एक सेल आकाराने लहान असतो. जो सेल आकाराने लहान आहे त्याला म्हणतात फर्स्ट पोलार बॉडी. ही एक नाहीये, याचा काही संबंध नाहीये. हा मेन पार्ट आहे करायचा. सो 2 अनइक्वल सेल तयार होतात. एक सेल तयार होते त्याला म्हणतात फर्स्ट पोलार बॉडी, जे आकाराने लहान असते. पण क्रोमोझोमल नंबर अर्धा होतो इकडे. 46 23 इकडे, 23 इकडे जातात. 23 इकडे जातात फर्स्ट पोलार बॉडी मध्ये आणि 23 जातात सेकंडरी ओसाइट मध्ये. म्हणजे आता सेकंडरी ओसाइट मध्ये 23 क्रोमोझोम आले. आता इथपर्यंत जी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस ही ओव्हरी मध्ये होते. आता इथं काय होणार? ह्या ओव्हरी मधनं मॅच्युरोग्राफियन फॉलिकल मध्ये सगळं चाललंय. मॅच्युरोग्राफियन फॉलिकल मध्ये ब्रेक होणार आणि सेकंडरी ओसाइट बाहेर पडणार. पण बाहेर पडताना पोलार बॉडी सेकंडरी ओसाइटच्या आतच असतो, बाहेर नसतो. त्यामुळे इथं दिसताना वेगवेगळं दाखवलंय तरी ही पोलार बॉडी आत असते सेकंडरी ओसाइटच्या. म्हणजे एक सेकंडरी ओसाइट बाहेर आला ज्याच्यामध्ये एक सेल मोठी होती आणि त्याच्या आत एक छोटी सेल होती, दॅट इज कॉल्ड पोलार बॉडी. आता ही जी सेकंडरी ओसाइट आहे ती फेलोपियन ट्यूब मध्ये जाणार. फेलोपियन ट्यूब मध्ये गेली
की फेलोपियन ट्यूब मध्ये गेली की ह्या सेकंडरी ओसाइड मध्ये आता मिओसिस 2 होतं. ते मिओसिस 2 ही प्रोसेस म्हणजे मायटोसिस. म्हणजे आता इथं क्रोमोझोमलचा नंबर तोच राहतो, पण सेल डिवाइड होते. सेल डिवाइड होऊन दोघांमध्ये डिव्हिजन होतं. जी पोलार बॉडी आहे सेकंडरी ओसाइडच्या आत ती पण डिवाइड होते आणि सेकंडरी ओसाइड आहे ती पण डिवाइड होते. सेकंडरी ओसाइड डिवाइड झाली की ती काय तयार करते? मॅच्युअर्ड एग तयार करते. ज्या एगचं आता काम आहे फर्टिलायझेशन स्पर्म बरोबर होणं. आणि त्याच्याबरोबर एक छोटी सेल तयार होते, ती पण पोलार बॉडी तयार होते. ती पोलार बॉडी तयार करते प्लस जी ऑलरेडी फर्स्ट पोलार बॉडी आहे ती पण 2 पोलार बॉड्या तयार करते. म्हणजे टोटल 3 पोलार बॉड्या तयार होतात. ओवमच्या आत. ओवमच्या आत 3 पोलार बॉड्या असतात, ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर अर्धा असतो. इथं पण 23 आहे, इथं पण सगळ्यांमध्ये 23 आहे. ओके, सो ह्याला म्हणतात मॅच्युरेशन फेज. आता सांगा ह्याच्यात काय डाऊट आहे का? तुम्हाला एक कॉमन डाऊट यायला पाहिजे होता, पण तो कोणी मला विचारला नाहीये. आता तो टाईप केला तरी चालेल. मी असं एक्सपेक्ट करतो की तुम्हाला तो एक डाऊट येईल तो, पण तुम्ही कोणी विचारला नाहीये मला. मी सांगतो नाही विचारलं तरी, पण तुम्हाला काय कळतं का बघा. सो सगळ्यांना कळलंय का मी काय सांगितलं ते? आता सगळ्यांना समजलंय का? परत एकदा वन्स मोर हवी आहे? माझ्या प्रिय बाळांनो, मी शिकवलेलं तुम्हाला कळलंय का? मित्रांनो, मैत्रिणींनो, बाळांनो, मुलांनो. ओके, हा. आणि एवढेही तुम्हाला सांगतो, जर क्लिअर झालं नसेल तर तुम्ही मला पर्सनली फोनवर विचारू शकता. असं काही नाहीये, कारण सगळं टाईप करणं शक्य नाहीये इकडे. तुम्हाला काय डाऊट असतील तर कुठल्या पण वेळेला कधी पण तुम्ही मला विचारा. फक्त मी लेक्चरला असेल तर बोलू नाही शकणार. मी तुम्हाला नंतर कॉल बॅक करेन किंवा तुम्ही मला फोन करा, कसंही. हा, आता सगळ्यांना कॉमन पडणारा प्रश्न जो तुम्हाला पडायला पाहिजे होता तो असा, ह्या पोलार बॉडीचा रोल काय? काय कशाला पोलार बॉडी तयार होते?